नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, एमएच न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। महायुती सरकारने जाहीर केलेल्या 2 लाख रुपये कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला असून गावनिहाय पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। नेमका निर्णय काय झाला आहे, कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे आणि याद्या कधी येणार आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नुकतेच प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। शासनाने 2025-26च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे मुद्दल आणि व्याज पूर्णपणे माफ केले जाणार आहे। तर जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने मोठी तरतूद केली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याद्या कधी जाहीर होणार आणि तुम्हाला काय करावे लागेल। निवेदनात मागणी केल्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केल्या जातील। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी असणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने ही प्रक्रिया 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होतील। त्यामुळे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का, बँकेत आधार कार्ड अपडेट आहे का, याची आत्ताच खात्री करून घ्या। जर तुमचे कागदपत्र अपूर्ण असतील तर मात्र तुम्ही या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीला मुकू शकता। त्यामुळे 30 जूनच्या आत आपली सर्व तांत्रिक कामे पूर्ण करा। या योजनेबद्दल काही अडचण असल्यास तुमच्या विकास सोसायटी किंवा बँकेशी संपर्क साधा। ही बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा। अशाच अचूक आणि अधिकृत अपडेटसाठी एमएच न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।